रोज उपयोगात पडतील असे घरगुती रामबाण उपाय। नंबर 1, सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून 1 पेला थंड पाणी प्यावे। नंतर 1 पेला कोमट पाण्यात 1 लिंबू पिळून प्यावे। नंतर शौचास जावे। नंबर 2, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्री झोपताना 1 कप दुधात उकळलेले 1 अंजीर व बिया काढलेले 2 मनुका चांगले चावून चावून खावे। नंतर ते दूध सुद्धा प्यावे। नंबर 3, अर्ध्या लिंबाच्या रसात अर्धा ग्राम जिरे व अर्धा ग्राम वेलचीचे दाणे वाटून 50 ग्रॅम पाण्यात मिश्रण करावे। 2-2 तासात प्यायला द्यावे। उलटी बंद करण्यासाठी चांगला उपाय आहे। नंबर 4, अमृतधाराचे 3-4 थेंब बताशामध्ये टाकून खाल्ल्याने पोटदुखीत आराम मिळतो। नंबर 5, अर्धा चमचा मोहरीची पूड 1 वाटी ताज्या दह्यात मिसळून 1 आठवड्यापर्यंत घेतल्याने पोटातले किडे मरून जातात। नंबर 6, सारखे चहा पिण्यामुळे, तिखट मसालेदार जेवणामुळे जर पोटात आग होत असेल तर कच्चे शिंगाडे खावे, यामुळे अवश्य आराम येतो। नंबर 7, जेवल्यानंतर थोड्याच वेळात परत भूक लागते, ह्याला भस्मक रोग म्हणतात। अशा रोग्याला केळ्याचा गर 50 ग्रॅम व 1 चमचा शुद्ध तूप सकाळ संध्याकाळी द्यावे। नंबर 8, सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर 1 लवंग चघळल्याने ॲसिडिटीत आराम येतो। आम्लपित्ताच्या रोग्यास चहा नुकसानकारक असतो, म्हणून जोपर्यंत ॲसिडिटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये। नंबर 9, दही भात खडीसाखर बरोबर खाल्ल्याने आराम येतो। मेथी दाण्याचे चूर्ण 3 ग्रॅम दह्यात मिसळून खावे, यामुळे सारखे लगवीच लागणे पण बंद होते। नंबर 10, पोटातील गॅसचा त्रास असेल तर 1 गोड सफरचंद घेऊन त्यात 10 ग्रॅम लवंग टोचून ठेवावे। 10 दिवसांनी लवंग काढून 3 लवंग रोज खावे, सोबत 1 सफरचंद खावे। तांदळाचे पदार्थ खाऊ नये। नंबर 11, सुंठ पाण्यात उगाळून हुंगल्याने उचकी थांबते। नंबर 12, रोज सकाळी 7 ते 8 तुळशीची पाने आणि 2 काळी मिरी खाल्ल्याने कधीच सर्दी पडसे होत नाहीत। नंबर 13, मनुका, पिंपळ, खडीसाखर समप्रमाणात वाटून 1 चमचा सकाळ संध्याकाळी खाल्ल्याने क्षयरोगात आराम मिळतो। नंबर 14, आले सोलून वाटण्या एवढा तुकडा चघळावा, त्याने कफ निघण्यास मदत होते। नंबर 15, ज्यांच्या हृदयाच्या धडकण्याचा वेग सामान्यपेक्षा जास्त आहे अशा लोकांनी जेवणासोबत 1 कच्चा कांदा खाल्ल्यास आराम येतो व हृदयास ताकद मिळते। नंबर 16, खसखस आणि टरबूजाच्या बियांचा गर वेगवेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे। सकाळ संध्याकाळ रिकामी पोटी खाल्ल्याने वाढलेला रक्तचाप कमी होतो व रात्री झोपसुद्धा चांगली लागते। नंबर 17, 100 ग्रॅम किसमिस 200 ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजवावी। सकाळी 1-1 किसमिस चांगली चावून चावून खावी, लो ब्लड प्रेशर सामान्य होते। नंबर 18, लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते। नंबर 19, चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते। नंबर 20, मेंदूची ताकद वाढवण्यासाठी 1 सफरचंद आगीत भाजून पाण्याच्या कळशीत सोडावे, हे पाणी गाळून प्यावे। नंबर 21, उन्हाळ्यात चक्कर येत असतील तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो। नंबर 22, शुद्ध तुपाचे 2 ते 4 थेंब नाकात सोडल्याने अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो। हा उपाय किमान 1 आठवडा करणे जरुरी आहे। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।